ओम सद्गुरु. आज माघी पौर्णिमा आणि गुरुतत्वयोग संस्थेच्या 27व्या वर्धापन दिनी जमलेल्या सर्व साधक व निमंत्रितांचं मी मनःपूर्वक स्वागत करते. गुरुतत्व योग या तत्त्वप्रणालीचा आणि या जीवन प्रणालीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गुरुतत्व योग ही संस्था 27 वर्षापूर्वी स्थापन करण्यात आली. ह्या प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी संस्थेतर्फे अनेक पुस्तकं प्रकाशित केली गेली, ज्याद्वारे हे तत्त्वज्ञान, ही जीवन प्रणाली आणि आपल्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या विविध अडचणी, आपल्याला साधनेमध्ये येणाऱ्या अडचणी याचं निराकरण व्हावं या दृष्टीने अनेक पुस्तके संस्थेतर्फे प्रकाशित केली गेलेली आहेत. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेतर्फे जे विविध कार्यक्रम केले जातात त्यातही अनेक माहितीपर कार्यक्रम, प्रदर्शनं ही आयोजित केली जातात, ज्याद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत गुरुतत्व योग हे तत्त्वज्ञान काय आहे, ही जीवन प्रणाली काय आहे, त्याचं आचरण कसं करावं ह्याबद्दल जागृती केली जाते. त्याचप्रमाणे आपला हा जो हॉल आहे किंवा हे जे काही ध्यान मंदिर म्हणतो, तिथे रोज सामुदायिक साधना केली जाते. गुरुतत्व योगामध्ये शरणागत साधनेला अतिशय महत्त्व आहे आणि जे काही साधक त्यांची साधना करत आहेत त्यांना योग्य वातावरण निर्माण करून देणे हे आपल्या संस्थेचं अजून एक उद्दिष्ट आहे. आपल्या संस्थेतर्फे आपण आपल्या कार्यक्रमाच्या वेळी अनेक प्रदर्शनं भरवतो. ज्याप्रमाणे आत्मज्ञान साधना ही महत्त्वाची आहे, त्याप्रमाणे आजच्या काळानुरूप आणि काळाला धरून अनेक गोष्टींबद्दल जागृती करणं ही आवश्यक आहे. अनेक विषय आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे अशा अनेक विषयांचा अभ्यास करून आपण विविध प्रदर्शनं भरवतो. यापूर्वी आपण विविध विषय हाताळलेले आहेत, जसं म्हणजे ॲनिमिझम, जीववाद, किंवा अनेक वृक्षांचे काय महत्त्व आहे, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आहे, अशा अनेक विषयांवर प्रदर्शनं भरवली आहेत. आणि त्याचप्रमाणे आजसुद्धा एक विशेष प्रदर्शन भरवलं गेलं आहे आणि तो विषय आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे, कारण तो म्हणजे मोबाईल. पण मोबाईलचे दुष्परिणाम आणि मोबाईलचं प्रदूषण हा आजच्या प्रदर्शनाचा विषय आहे. मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, हे तर आपण सगळे जाणतो. आणि जेव्हापासून हा मोबाईल स्मार्ट झाला तेव्हापासून फक्त कॉल करणे यापुरता मर्यादित न राहता मोबाईल हा कॅमेरा झाला आहे, तो कम्प्युटर झालेला आहे आणि तो आपला पर्सनल असिस्टन्स झाला आहे किंवा झाली आहे. त्यामुळे 24 तास तो आपल्याबरोबर असतो. ह्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला माहीत आहेत, पण या मोबाईलमुळे पोल्युशनसुद्धा होतं ही आपल्याला कल्पना नाही आहे. आणि त्यामुळे याच विषयावर आजचं प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे. याबद्दल आपण नक्कीच माहिती घ्या. परंतु हा विषय थोडासा क्लिष्ट आहे. ह्याच्यामध्ये कित्येक नवीन संकल्पना आहेत, त्याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजीचा संदर्भ आहे, त्यामुळे फक्त प्रदर्शनातून हे समजून घेणं अवघड जाईल. हा विचार करून आपण त्याविषयी कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे. हे प्रदर्शन, माहितीपर प्रदर्शन, अनेक पुस्तकांचा अभ्यास करून श्रीयुत कौस्तुभ श्रीनिवास मुद्गल यांनी तयार केलेलं आहे आणि ते आज आपल्याकडे उपस्थित आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन ते आज आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत. त्यामुळे हा विषय व्यवस्थित समजून घेण्यासाठी आम्ही असं ठरवलं की त्यांच्याशी अनौपचारिकरित्या गप्पा मारून हा विषय आपण समजून घेऊया. आणि हाच आपला प्रमुख कार्यक्रम असणार आहे आज. तर मी त्यांना इथे रंगमंचावर बोलवण्याच्या आधी थोडक्यात त्यांची ओळख करून देते. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या कौस्तुभ मुद्गल यांचा डिजिटल प्रिंटिंगचा बिझनेस आहे. त्यांना इतिहास आणि चित्रपट संगीत याची विशेष आवड आहे. वाचन, लिखाण, पोहणं, ट्रेकिंग, भटकंती असे अनेक छंद त्यांचे आहेत. धांडोळा हा ब्लॉग, या ब्लॉगद्वारे ते यशोधन जोशी यांच्यासह सामाजिक ऐतिहासिक विषयांवर लेखन करीत आहेत. गेले 2 वर्ष ABP माझातर्फे या ब्लॉगला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे आणि अतिशय सुरेख असा ब्लॉग आहे. धांडोळा.co.in
असं तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला हा ब्लॉग वाचायला मिळेल आणि त्याच्यावर अनेक वेगवेगळ्या विषयांवर माहिती दिली जाते. तर ह्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी आणि हे मोबाईलचं किंवा डिजिटल प्रदूषण म्हणजे नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी मी कौस्तुभ मुद्गल आणि संदीप दिवाण ह्यांना इथे आमंत्रित करते आणि त्यांनी आम्हाला सोप्या भाषेत हा विषय समजावून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. तेजानं इंट्रोडक्शन केलेलीच आहे, पण तरीही मी एकच सांगतो की कौस्तुभ आपल्या संस्थेशी गेली 25 वर्ष निगडीत आहे. आपलं सगळं प्रिंटिंगचं जी कामं असतात ही कौस्तुभच्याच ऑर्गनायझेशनतर्फे हँडल केली जात असतात. त्यामुळं त्याला आपली संस्था किंवा आपल्याला तो नवीन नाही असं ते अनौपचारिक म्हणूनच करता येतं आहे. त्यामुळं मी जरा अरेतुरेचा बेनिफिट घेऊन बोलणार आहे. त्यामुळं कम्फर्टेबल होईल आम्हाला दोघांना. तर बेसिकली कौस्तुभ, मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांना आम्हाला पडतो की इतक्या अशा क्लिष्ट वेगळ्या विषयावरती अभ्यास करायची तुला इच्छा का झाली? पहिल्यांदा मी सगळ्या गुरुतत्वयोग परिवाराचं आभार मानतो, मला इथं बोलवलं. आणि खास करून संदीपचे आणखीन जास्त आभार, कारण की खाली जे तुम्ही प्रदर्शन बघितलं ते करायला भाग या माणसाने पाडलं. मी जेव्हा त्याला पहिल्यांदा या विषयाबद्दल बोललो त्यानंतर जवळजवळ तो जेव्हा आम्ही भेटलो त्यानंतर त्या प्रत्येक भेटीत आमचं ह्याच विषयावरती बोलणं व्हायचं आणि त्यांनी माझ्या मागे लागून ते करून घेतलं. आता तुझ्या प्रश्नाकडे येतो. ॲक्च्युली ह्या विषयाशी ओळख म्हणजे त्याची सुरुवात माझ्यापासूनच झाली. म्हणजे मला खरं तर वाचनाचा खूप प्रचंड छंद म्हणजे हे आहे, नाद आहे. पण या मोबाईलमुळे म्हणजे मी त्यात अडकलो होतो. म्हणजे सतत म्हणजे घरी आलो, म्हणजे ऑफिसमध्ये ऑफिसची कामं असतात, ऑफिसमधनं घरी आलो की काय 7 वाजता घरी आलो तर 7 ते 10 3 तास ते फेसबुकवरती काहीतरी बघ, मग इन्स्टावरती रील्स बघ, नंतर मग ते झालं की मग यूट्यूबवरती काहीतरी बघ, मग यूट्यूबचा कंटाळा आला की मग काहीतरी OTT आहे, नेटफ्लिक्स आहे, ॲमेझॉन आहे, काहीतरी बघत राहा. आणि असं सगळं त्यात अडकलो होतो. आणि म्हणजे हे तर रोजचं रुटीन होतं. रविवारी तर पार अगदी धुमाकूळच व्हायचा. म्हणजे मी लिटरली 8-8 तास मोबाईलला चिटकून असायचो. आणि याच्या दरम्यान माझ्या वाचनात एक आर्टिकल आलं, डिजिटल मीडियाचा एन्व्हायरमेंटल वर होणारा परिणाम, असं त्या आर्टिकल होतं. ते आर्टिकल मी वाचलं आणि त्या आर्टिकलमध्ये जे काही लिहिलं होतं ते त्याच्यावर काही माझा काही विश्वास बसला नाही. म्हणजे ते म्हटलं हे काहीतरी उगाचच काहीतरी वाढवून सांगितलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यात मात्र 2 पुस्तकांचा उल्लेख होता की एक होतं गॅरी मॅकगोवन म्हणून एक माणूस आहे, त्याचं वर्ल्ड वाईड वेस्ट नावाचं एक पुस्तक आहे. वेस्ट म्हणजे WASTE, वेस्ट. तर आणि मुख्य म्हणजे ते पुस्तक ऑनलाईन फ्रीली वाचायला उपलब्ध आहे त्याच्या साईटवरती. आणि दुसरं पुस्तक होतं ते माईक ली नावाचा माणूस आहे. म्हणजे ॲक्च्युली इंटरनेटचा ज्यांनी शोध लावला त्याचा तो भाऊ आहे माईक ली, आणि त्याचं हाऊ बॅड आर बनानाज नावाचं एक पुस्तक आहे. मग मी ते पुस्तक ऑनलाईन नाही आहे, मग ते मी पुस्तक ॲमेझॉनवरनं विकत घेतलं, ते पुस्तक वाचलं. आणि त्या पुस्तकाचं टायटलच असं आहे, हाऊ बॅड आर बनानाज, कार्बन फूटप्रिंट ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे त्यांनी आपण ज्या ज्या कृती करतोय त्या प्रत्येकाला कार्बन फूटप्रिंट आहे त्याचा त्यांनी आढावा घेतलेला आहे. आणि मग मात्र ती 2 पुस्तकं वाचल्यावर मला जरा हादरा बसला. म्हटलं हे खूपच सिरियस आहे. आणि मग ह्या विषयात मी घुसलो.
आणि अर्थात ते जे ॲडिक्शन होता, कारण की हा जो मीडिया आहे ना, मोबाईलचा मीडिया जो आहे ना, भयंकर ॲडिक्टिव्ह आहे. म्हणजे आपण दारू सिगरेटची व्यसनं करतो बघतो वगैरे, त्याच्यापेक्षा याचं ॲडिक्शन खूप फास्ट आहे. म्हणजे तुम्ही अडकत जाता त्या ॲडिक्शनमध्ये. आणि हे सगळं वाचल्यामुळं मी बाहेर पडलो. मग मी एक 10 पानी मोठा लेख लिहून काढला, एकदम ते असं एक्साइट होऊन जोशामध्ये. आणि मग 10 पानी लेख कोणी छापत नाही शक्यतो. आणि मग तो बऱ्याच ठिकाणी दिला होता. मग माझे एक मित्र आहेत, सिनियर आहेत, डॉक्टर अजित वर्तक म्हणून. मग त्यांनी मला सांगितलं की तू याच्यावरती प्रेझेंटेशन कर. मग ते प्रेझेंटेशन केलं. आणि संदीप जेव्हा एकदा ऑफिसला आला होता तेव्हा त्याला मी ते प्रेझेंटेशन दाखवलं, म्हटलं असं असं आहे. आणि मग त्याच्यानंतर मग हे प्रदर्शन आणि हे सगळं असं झालं. आता कसं आहे की हे तंत्रज्ञान वापरल्यामुळं काही प्रदूषण होतं असं आपण म्हणतो. पण आता मी आमच्या सगळ्यांचे कॉमन लोकांचे प्रश्न मला असं वाटतं की ॲड्रेस करतो की एक प्रथमदर्शनी बघितलं तर हे जे काही तंत्रज्ञान आहे हे पर्यावरणपूरक आहे असंच वाटतं. कारण की काय, त्याच्यामध्ये पेपरलेस सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात, कागदाचा वापर कमी होतो, त्यामुळं पर्यायानं जंगलतोड कमी होते, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होतो. तसं हे सगळं असल्यामुळे हे पर्यावरणपूरकच आहे असा आमचा सगळ्यांचा नॉर्मल समज असतो. आणि याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फुकट आहे आम्हाला फ्री मिळतं आहे सगळं. मग हे वाईट का? नाही, म्हणजे हे फ्री आहे असा खरं तर समज नाही, गैरसमज करून दिला गेला आहे. कारण की या सगळ्या कंपन्या आपला डेटा वापरत आहेत आणि प्रचंड, म्हणजे एखाद्या ची अर्थव्यवस्था नाही आहे तेवढी या फेसबुक, मेटा आणि ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांची उलाढाल आहे. मग ते जर का फ्री असेल तर मग त्यांचं उत्पन्न काय आहे आणि मग एवढे पैसे का कमवत आहेत? तर ते आपला डेटा वापरून ते पैसे कमवत आहेत. आणि म्हणजे हे तंत्रज्ञान जेव्हा आलं तर आता आपल्याला त्याचे दुसरी बाजू कळायला लागली आहे. म्हणजे मानसिक आजार, एस्पेशली डोळ्यांचे विकार, म्हणजे शारीरिक आजार. म्हणजे लोक ते रील्स बघत असताना स्क्रीनवरनं डोळे पापणी मिटत पण नाहीत आणि ते रील्स बघत राहतात तासनतास. त्यांनी डोळ्यांचे विकार खूप वाढलेत. म्हणजे तुम्ही जेव्हा डोळे मिटता तेव्हा ते कशासाठी मिटतात, तर ते ओलसर राहावेत डोळे म्हणून. तर हे तासनतास तुम्ही पापणी न लावता बघताय. म्हणजे आपण सपोज मिनटात 2दा डोळे हे करत असू तर ती लोक 4 मिनटात 2दाच करत असतील. तर त्यांनी डोळे कोरडे पडतात आणि त्यामुळं डोळ्यांचे विकार वाढायला लागलेत. आणि इथं मला एक खूप भयानक वाक्य मला आठवतं. नेटफ्लिक्सचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी ते सांगितलं आहे. ते म्हणजे मला पोटात गोळा झाला ते वाक्य ऐकून. की त्यांना विचारलं गेलं, म्हणजे कुठल्या तरी मुलाखतीत विचारलं की तुमचा कॉम्पिटिटर कोण आहे या तुम्ही जे हे तुमचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यात कॉम्पिटिटर कोण आहे? तर ते म्हटले आमचं कॉम्पिटिटर कोण नाही आहे, आम्हाला कोणी कॉम्पिटिटर नाही आहे, आमचा कॉम्पिटिटर एकच आहे, ती म्हणजे तुम्हाला येणारी झोप. म्हणजे तुम्ही झोपलं नाही पाहिजे, तुम्ही सतत ते बघितलं पाहिजे आणि ते खूप डेंजर आहे. नंतर आत्ता नुकतंच एक कोण ती गायिका, ती कानानी बहिरी झाली, साधना सरगम मला वाटतं ना, नाही कोण काय, अलका याज्ञिक, हां, ती कानानी बहिरी झाली. म्हणजे शारीरिक आजार, मानसिक आजार तर आहेच. लहान लहान मुलं मोबाईल मिळत नाही म्हणून आत्महत्या वगैरे करतात. म्हणजे इथपर्यंत ते पोचलेलं आहे. नंतर सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे ह्या वर्षीत गुगलवरती सगळ्यात जास्त
शोधला गेलेला जो शब्द आहे तो ब्रेन रॉट आहे. ब्रेन रॉट असं. सडलेला मेंदू. म्हणजे काय होतं आहे की आपण हे तंत्रज्ञान वापरत चाललो आहे, पण आपली मेंदूची जी क्षमता आहे ॲक्च्युली ती पण कमी व्हायला लागलेली आहे. म्हणजे आता सॉरी इथं म्हणजे आपण पूर्वी फोन नंबर लक्षात राहायचे, पण इथं आता किती नवऱ्यांना त्यांच्या बायकोंचे नंबर माहिती आहेत माहीत नाही मला. म्हणजे मला पण माहीत नाही बरं का, सॉरी. मी कोणाला हे नाही करत, किंवा बायकांनी पण त्यांच्या नवऱ्यांचे नंबर किती लक्षात ठेवलेत माहीत नाही. तर आपल्या मेंदूची क्षमता कमी होत चाललेली आहे. यामुळं हे मानसिक आजारांचं खूप प्रमाण वाढलं आहे. आणि आता तिसरा जो भाग आहे, जो पोल्युशन, जो ॲक्च्युली ज्याच्याविषयी समाजात जाणीव नाही झालेली अजून. आपल्याला वाटतं की हे फुकट तर आहेच, पण याने काय प्रदूषण होणार आहे, पण होतं आहे. तर ते आता बघूया, आपण समजून घेऊ एक एक प्रदूषण म्हणून दरवेळेला कधीही जेव्हा मुद्दा येतो तेव्हा सगळ्यांचा आवडता मुद्दा बोलायचा असतो म्हणजे कार्बन फुटप्रिंट. आता कार्बन फुटप्रिंट असं म्हटलं की यातल्या काही लोकांना, तांत्रिक लोक जे आहेत त्यांना सगळ्यांना कळत असेल, पण कार्बन फुटप्रिंट हे सोप्या भाषेत म्हणजे काय होतं सांगता येईल का? हो, अगदी. म्हणजे कार्बन फुटप्रिंट म्हणजे आता मी मगाशी सांगितलं की त्या हाऊ बॅड बनानाजमध्ये सांगितलं आहे की तुमच्या प्रत्येक गोष्टीला कार्बन फुटप्रिंट आहे. कारण की म्हणजे तुम्ही बेसिनवरती हात धुता त्यालासुद्धा कार्बन फुटप्रिंट आहे, किंवा तुम्ही कुठलंही अन्न खाता त्यालासुद्धा कार्बन फुटप्रिंट आहे. कारण की त्याला ते सगळ्याला ऊर्जा वापरली जाते, आणि जेव्हा ऊर्जा वापरली जाते ती विजेच्या स्वरूपात असेल किंवा इतर कुठल्या स्वरूपात, तेव्हा काहीतरी कार्बन उत्सर्जन होत असतं. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं तर आता हे पेन आहे. आता या पेनाचा कार्बन फुटप्रिंट कसा काढायचा, तर ते सोपं आहे. म्हणजे आता हे धातूचं पेन आहे, मग ते खाणीतनं तो धातू काढला तेव्हा तो खाणीतनं काढताना काहीतरी कार्बन उत्सर्जन झालेलं आहे. ते खाणीतनं उकरून काढलेलं जे हे आहे त्यातनं तो धातू मिळवला. ते काय 100 किलो खणून काढलं तर 100 किलो धातू मिळत नाही. तर ते धातू काढण्याची जी प्रोसेस आहे त्यात कार्बन उत्सर्जन आहे. परत त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये पण उत्सर्जन आहे. म्हणजे तुम्ही काही मशिनरी वापरणार वगैरे, यात प्लॅस्टिकचा उपयोग आहे. प्लॅस्टिकचं निर्माण होताना पण कार्बन उत्सर्जन होणार. आणि सगळ्यात म्हणजे पेन हे तयार झालं त्या कारखान्यात. सपोज बेंगलोरला हे पेन तयार झालं आणि मला हे पेन पुण्यात येणार आहे, तर ते जे ट्रान्सपोर्ट होणार आहे त्या ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा जे कार्बन उत्सर्जन होणार आहे, तो हा सगळं कार्बन उत्सर्जन वेगवेगळ्या स्टेपमध्ये होणारं एकत्र करून या पेनाचा कार्बन फुटप्रिंट ठरवला जातो. आणि गमतीची गोष्ट म्हणजे आपण कार्बन फुटप्रिंट म्हटलं की आपल्याला वाटतं पण तसं नाही आहे ॲक्च्युली. कार्बन फुटप्रिंटबरोबर वॉटर फुटप्रिंट पण आहे. पाणी वापरलं जातं खूप. म्हणजे एस्पेशली मायनिंग इंडस्ट्रीमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी वापरलं जातं. आणि आपल्याला कल्पना नाही, आपण 1 कप चहा पितो तेव्हा 26 लिटर पाणी वाहून गेलेलं असतं. किंवा तुम्ही तांदूळ, तर हे फार भारी उदाहरण आहे. तांदूळ हे जे आपण खातो, आपल्या सगळ्या अन्नामध्ये तांदळाला सगळ्यात जास्त वॉटर फुटप्रिंट आहे. हे 1 किलो तांदळाला साधारण 3000 लिटर पाणी लागतं. आणि तांदळाचा आणखीन एक गमतीचा भाग म्हणजे भातशेतीमधनं आपले ग्रीन हाऊस गॅसेस माहिती आहेत तुम्हाला? जे ग्रीन हाऊस गॅसेस असतात जे पोल्युशन करतायत, त्यातला कार्बन हा एक घटक आहे. त्यातला दुसरा महत्त्वाचा घटक जो आहे, जो मिथेन. म्हणजे तुम्ही भातशेतीच्या कडेने जाताना तुम्हाला एक विशिष्ट वास येतो, तो मिथेनचा असतो. आणि भातशेतीतनं प्रचंड प्रमाणात मिथेनचं उत्सर्जन होतं. त्यामुळं आपण जो 50 रुपये किलोनी तांदूळ घेतो तो खरं तर 800 रुपये किलो पाहिजे असं मला वाटतं.
म्हणजे पाण्याची किंमत धरून. हां, म्हणजे ती किंमत. आणि 1 लिटर दुधाला साधारण 1000 लिटर पाणी लागतं. म्हणजे एवढं पाण्याचा हे. आणि प्लस त्याबरोबर जमिनीचा पण वापर होतो. आणि आपल्याकडं काय आहे माहिती आहे का, म्हणजे शेतकरी कुठलंही त्यांनी पिकवलेलं जे धान्य आहे त्याचा दर ठरवताना त्याला केवढ्याला विकायचं आहे, तर तो ठरवताना आता तो ॲक्च्युली आपल्या इथं प्रॉब्लेम असा आहे की शेतकरी ठरवतच नाही, सरकारच ठरवतं. आणि सरकार पण ठरवताना ते असं गृहीत धरतात की शेतकऱ्याला पाणी फुकट आहे आणि जमीन पण फुकट आहे आणि त्याचा काही व्हॅल्यू नाही आहे. आणि ते काय त्यांनी जे उगवलं आहे त्याचे कष्ट वगैरे ते धरून तेवढंच. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्याचं इनपुट कॉस्ट नाही आहे. आता कसं होतं की हे तू आता जसं कार्बन फुटप्रिंटचं सांगितलंस, तर त्याच्यामध्ये मोबाईलच्या बाबतीत किंवा स्मार्ट डिव्हायसेसच्या बाबतीत म्हणताना तुझा एक आवडता शब्द आहे की रेअर अर्थ मिनरल्स. हां, तर ही म्हणजे काय आणि त्याचं मायनिंग होणं एवढं धोकादायक काय आहे? ॲक्च्युली रेअर अर्थ इलेमेंट्स जी आहेत ती खरं तर दुर्मिळ ही मूलद्रव्य आहेत. आणि म्हणजे सपोज ते काही ग्रॅममध्ये ते मूलद्रव्य किंवा तो धातू मिळवायचा असेल तर तुम्हाला कित्येक किलो म्हणजे 100-200 किलो असं ते खणून काढावं लागतं. आता तुम्ही खाली एक पोस्टर बघितलं असेल की आत्ताच्या घडीला आपण साधारण 120 अब्ज टन काहीतरी उत्खनन करतो, 120 का 150. आणि साधारण एक पुढच्या 20 वर्षात ते 170 अब्ज टनावर जाईल. आणि आपल्या एव्हरेस्टचं व्हॉल्यूम जो आहे तो 150 अब्ज टन आहे. म्हणजे आपण ऑलमोस्ट दरवर्षी एक एव्हरेस्ट खणून काढूया. आणि त्यातनं सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की त्यातलं 70% हे वाया जातं. म्हणजे तुम्ही जेवढं खणून काढता त्यातल्या उरलेल्या 30%नंच काय मिळणार आहे ते मिळणार आहे, बाकीचं सगळं वाया जातं. हा त्यातला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता एका इलेमेंटबद्दल सांगतो. आपला मोबाईल आहे त्याचा टच स्क्रीन आहे, त्याला इंडियम नावाचं एक मूलद्रव्य वापरलं जातं जे ट्रान्सपरंट असतं आणि जे टच सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे त्याला टच केलं की तिथलं सर्किट कंप्लीट होऊन ते ॲक्टिवेट होतं, म्हणजे काय ॲक्शन घडतं. तर हे इंडियम म्हणजे जर का 2023मध्ये 132 कोटी एवढे मोबाईल फोन विकले गेलेत, तर किती प्रचंड प्रमाणात ते वापरलं गेलं असेल. आणि 2024मध्ये त्यात 20% वाढ झालेली आहे मोबाईलच्या वापरात. आणि म्हणजे जेव्हा स्मार्टफोन आले तेव्हा असं वाटत होतं की अरे हे आपल्या हातात आता कॉम्प्युटरच आला ऑलमोस्ट. आपण सगळी कॉम्प्युटरवरती जी कामं आहेत ती सगळी मोबाईलवरती करू शकतो. आणि मग लॅपटॉप जे आहे त्याचं विक्री कमी होईल, पण असं झालेलं नाही आहे. 2023मध्ये जवळजवळ 152 कोटी लॅपटॉप विकले गेलेत. म्हणजे मोबाईलपेक्षा जास्त लॅपटॉप विकले गेलेत. असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्याची रिप्लेसमेंट झाली नाही, झाली, सबस्टिट्यूशन झालं नाही ते. झालं. आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं तू जे म्हणतेस त्याप्रमाणे की हे जे इंडियम काढलं गेलं ह्यातलं फक्त 30% वापरलं गेलं. त्या 132 कोटी अब्ज कोटी जे काही मोबाईलमध्ये येते, उरलेलं सगळं वाया गेलं. आणि म्हणजे सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे आपण इतकं लूजली म्हणजे दर 2 महिन्यांनी नवीन फोन घेणारी लोक आहेत. आणि जुना फोन तो काय 2-3दा वापरला जाईल आणि त्यानंतर तो ई वेस्ट हा तर फार मोठा वेगळा विषय आहे, जगभरातला आहे. हो. बरं, मला एक सांग की आत्तापर्यंत आपण जे बोलतोय त्याप्रमाणे फक्त हार्डवेअरविषयी आपण बोलतोय की हार्डवेअर तयार होतं आहे त्यावेळेला एक कार्बन फुटप्रिंट नावाचा आपल्याला कळणारा पोल्युशनचा आयटम आहे. इथपर्यंत आम्हाला पोचलं. पण आता ते हार्डवेअर तर तयार झालं आहे, आता ते एनिवे त्याच्यात जो व्हायचा तो कार्बन फुटप्रिंट झाला आहे, तर मी ते वापरायला काय हरकत आहे? आणि त्याच्यामुळं म्हणजे ॲप्लिकेशन्स वापरायला काय हरकत आहे मग मला? बरोबर आहे.
ॲक्च्युली आपण कुठलीही कृती करतो मोबाईल वापरून वगैरे, म्हणजे व्हॉट्सअपवरती एखादा मेसेज पाठवतो किंवा ईमेल करतो, ह्या सगळ्यांना मगाशी मी सांगितल्याप्रमाणे परत कार्बन फुटप्रिंट येतो. तो इतका कमी आहे ॲक्च्युली. म्हणजे आता व्हॉट्सअपचा काहीतरी 0.7 ग्रॅम्स एवढा एका मेसेजचा, एक टेक्स्ट मेसेजचा एक मिनिट वापरलं तर, किंवा ईमेलचा काहीतरी पॉईंट समथिंग काय मग एवढे आकडा, कारण की ब्रेन रॉट ते आकडे लक्षात राहत नाहीत. पण ह्याचा वापर किती होतो? त्याचा वापर म्हणजे आता ईमेल ही खरं तर खूप सोयीची गोष्ट आहे आपल्यासाठी. म्हणजे पूर्वी तर पत्र लिहा रे, ते कागद वापरला जाणार बेसिकली. त्यात वृक्षतोड हा एक मोठा हे होता. ती लिहा, मग ती पोस्टात टाका, मग ते पोस्टाने, मग ते सपोज मला कुठं अमेरिकेत काही पत्र पाठवायचं असेल तर ते आज टाकलं की 15 दिवसांनी तिथं मिळणार किंवा महिन्यानी मिळणार, असं व्हायचं. तर ईमेल ही खूप सोयीस्कर गोष्ट आहे. मी आत्ता ईमेल लिहिला तर पुढच्या काही सेकंदात तो जगभरात कुठेही पोचू शकतो. तर जेव्हा ईमेल हा हे नव्हता, म्हणजे पत्रव्यवहार चालायचा, त्यावेळी साधारण 400 अब्ज एवढी पत्र जगभरातनं पाठवली जायची दरवर्षी एका वर्षात. आज आपण 300 अब्ज ईमेल्स दर दिवशी पाठवतोय. 300 अब्ज. आणि सगळ्यात यातली गमतीची गोष्ट म्हणजे यातले 80% ईमेल हे स्पॅम आहेत, म्हणजे ज्याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे तुम्ही कुठली तरी एक वेबसाईटला कधीतरी गेला असता आणि अचानक त्याचे मेल्स यायला सुरुवात होतात, ते सगळे जाहिरातीसारखे वगैरे. आणि आता याचं म्हणजे आता ईमेल सपोज, तर ईमेलचा कार्बन फुटप्रिंट कसा मोजायचा हा एक म्हणजे मी नेहमी हे प्रेझेंटेशन देत होतो, मला हा प्रश्न समोरनं एकदा आला की ते तुम्ही ठीक आहे म्हणताय व्हॉट्सअपचं एवढं कार्बन आणि त्याचं मोजलं कसं, आणि मला पण त्यावेळी माहीत नव्हतं. तर ते मोजलं कसं ते सांगतो, कसं मोजतात ते सांगतो. म्हणजे आता एखादा ईमेल तुम्ही टाईप करताय तर त्यावेळी ईमेल टाईप करताना जी काही वीज किंवा ऊर्जा वापरली जाईल ती, आता तो ईमेल जेव्हा पाठवता तेव्हा ते इंटरनेटचा वापर होणार. इंटरनेटचा वापर झाला तो त्याला जी ऊर्जा लागते ती ऊर्जा प्लस तो ईमेल कुठल्या तरी सर्व्हरवर जाऊन पडणार. मग तो सर्व्हर पुण्यात असेल, दिल्लीत असेल, नाही तर चायनामध्ये असेल. तो जेवढा लांब आहे तेवढं जास्त त्याला ऊर्जा लागणार तो ईमेल जायला, आणि तेवढं जास्त त्याचं कार्बन फुटप्रिंट होणार. आणि जेव्हा तो ईमेल ज्याला पाठवला आहे तो जेव्हा वाचेल तेव्हा जी ऊर्जा वापरली जाईल त्यात असा सगळ्याचा एकंदरीत कार्बन फुटप्रिंट हा त्या ईमेलचा कार्बन फुटप्रिंट. अजून एक शब्द कायम कौस्तुभच्या प्रेझेंटेशनमध्ये खूप प्रामुख्याने आढळतो, तो म्हणजे इंटरनेट नव्हे तर ही एक कचराकुंडी आहे, असा एक शब्द आहे त्याचा, म्हणजे डस्टबिन आहे. तर हे जरा बोल्ड स्टेटमेंट आहे, तर तू असं का म्हणतोस? आता आपण ज्या काही वेगवेगळ्या कृती करतो, म्हणजे व्हॉट्सअपवरती आता नुकतीच दिवाळी झाली किंवा न्यू इयर झालं, तर त्या दिवाळीत अनेकांनी फटाके आणि त्या पणत्यांचे फोटो शुभेच्छा म्हणून पाठवलेत. आता हे फोटो किंवा काही ईमेल किंवा फेसबुकवरची एखादी पोस्ट ही जाऊन कुठं पडते, तर ती एका सर्व्हरवर जाऊन पडते. आणि ती सर्व्हरवर जाऊन पडली की पुढच्या 30 दिवसानंतर त्या
पोस्टकडं किंवा त्या याच्याकडं कोणी फिरकतच नाही, म्हणजे ती बघितलीच जात नाही. म्हणजे तो आपण आपल्या घरात जी गोष्ट म्हणजे जी वापरलीच जात नाही तो कचराच म्हणतो ना. बरोबर. त्या प्रकारे हा कचरा पडू नये. आणि आपण काय करतो की घरात खूप कचरा झाला तर काय करतो, आवरून काढतो. हां, म्हणजे आवरतो, तो गोळा करतो आणि डिस्पोज ऑफ करतो. आज हा कचरा, म्हणजे मी कचराच म्हणतो त्याला, हा त्या सर्व्हर्सवर पडू नये तसाच्या तसा. आता हा पडू नये याला काय पुरावा काय, पडू नये तुम्ही म्हणताय म्हणून काय, तर आपल्याला नेहमी फेसबुकला नोटिफिकेशन येतं काय 2 वर्षापूर्वी तुम्ही इकडं गेला होतात, हे फोटो आणि ही पोस्ट केली होती, हे असं फेसबुकला येतं, इन्स्टाला येतं. म्हणजे ते तिथं पडू नये, म्हणजे ते त्यांच्या सर्व्हरवर पडू नये, म्हणजे ते काही डिलीट वगैरे झालेलं नाही. तसंच माझा एक गैरसमज असा होता की व्हॉट्सअपचे डिसॅपिअरिंग मेसेजचा आत्ता त्यांनी हे काढलं, ते सेटिंग आहे. खरंच डिसॅपिअर होतात की नाही माहीत नाही. म्हणजे ते आपल्या मोबाईलमध्ये दिसत नाहीत, पण ते डिसॅपिअर म्हणजे ते खरं डिलीट होतात का नाही, हा एक. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की कचरा घरातला आपण जेव्हा काढतो तेव्हा तो डिस्पोज ऑफ करतो, म्हणजे नवीन कचरा तयार करायला जागा तरी तयार करतो. इथं ती नवीन कचरा तयार करायला आपण नवीन कचऱ्यासाठी स्टोरेजसाठी जागा करतो. हां, म्हणजे आधीचा कचरा तसाच मेंटेन आहे, नवीन जागा फक्त डेव्हलप. नवीन जागा म्हणजे एक कचरा कुंडी भरली की फक्त दुसरी कचरा कुंडी आणून आपण करतोय, नवीन कचरा कुंडी आणून ठेवतोय. पण ह्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेजपेक्षा फोटो वाईट असं एक जे हे आहे, तर ते फोटो का वाईट? आता फोटो का वाईट, आता आपण जीवनातल्या प्रत्येक घटनेचे फोटो काढत चाललो आहे. एक तर आपल्या हातात कॅमेरा आला आहे, प्रत्येकाच्या हातात. म्हणजे काय आहे, म्हणजे वैशालीत कॉफी प्यायला गेलं की पहिल्यांदी कॉफीचा फोटो काढा, मग कॉफी पितानाची एक सेल्फी काढा आणि मग ती इन्स्टावर पोस्ट करा, मग फेसबुकवर पोस्ट करा. आणि मग इतके फोटो काढतोय आपण, म्हणजे काहीतरी मला आकडा नाही लक्षात, पण आपण 2023 सालात जेवढे फोटो काढलेत मोबाईलवरती, ते अख्ख्या 20व्या शतकात काढलेले नाही आहेत. अख्ख्या 20व्या शतकात जेवढे फोटो काढलेत त्याच्यापेक्षा 2023 या एका वर्षात काढलेल्या फोटोंची संख्या जास्त आहे. म्हणजे एवढे फोटो काढतोय. बरं, हे फोटो काढतो, मग ते परत सर्व्हरवर जाऊन पडतात, मग ती जागा अडवतात आणि ते कधीच तो म्हणजे कचराच परत. पण मला सांग की हे जे सगळं जे आपण म्हणतोय जाऊन सर्व्हरवर पडतो म्हणजे काय असतं? त्यांना डेटा सेंटर्स म्हणतात. डेटा सेंटर्स ही एक फॅसिलिटी असते जिथं कित्येक हेक्झाबाईट वगैरे, आपल्याला माहीत पण नाहीत, म्हणजे मला पण माहीत नव्हते, असे हार्ड डिस्क असलेले साठवून ठेवण्याचे मोठमोठे, म्हणजे या अख्ख्या एका खोली एवढा एक सर्व्हर असतो आणि त्यात असे हार्ड डिस्क ठेवलेले असतात आणि तिथं तुमचा तो डेटा जाऊन पडतो. या डेटा सेंटरची गंमत अशी आहे की हे डेटा सेंटर बंद पडून चालत नाही. तुम्हाला असं नाही कधी अरे फेसबुकचं डेटा सेंटर बंद झालं आहे त्यामुळं आता एक 4 तास फेसबुक काही चालणार नाही, असं चालत नाही. त्यामुळे त्यांना 24 तास विजेची गरज लागते. प्लस हे मोठे मोठे सर्व्हर्स जे आहेत हे प्रचंड गरम होत असतात, त्यामुळं त्यांना एअर कंडिशनिंगची, गार हवेची खूप गरज लागते. आता तर म्हणजे अमेरिकेने तर असं चालू केलं आहे की आता सर्व्हर हे समुद्राखाली करायचे, म्हणजे डेटा सेंटर्सची फॅसिलिटी समुद्राखाली करायची, म्हणजे एअर कंडिशनिंगची गरज कमी होईल. म्हणजे काय होईल की ते तिथं समुद्राखालचं ते टेम्परेचर वाढेल आणि इकोसिस्टम डिस्टर्ब. आता मगाशी जो फोटोचा विषय झाला त्यात मला एक खूप महत्त्वाचा एक प्रसंग सांगायचा आहे मला.
म्हणजे मी स्वतःनी फोटो खूप फोटो काढायचो मी, पण मी फोटो काढणं बंद करून टाकलं. त्याच्यामागं एक देवीदास बागुल कोणाला माहिती आहेत? देवीदास बागुल. देवीदास बागुल नावाचे एक खूप मोठे छायाचित्रकार होऊन गेले. अतिशय विक्षिप्त माणूस होता, लेखक होते ते देवीदास बागुल. आणि त्यांचा पोटापाण्याचा धंदा हा फोटोग्राफी होता. तर ते माझा मित्र आहे राजू देशपांडे म्हणून, त्याचा स्टुडिओ आहे. आणि त्या स्टुडिओमध्ये ते त्यांचे फोटो प्रिंट करायला यायचे. तर एक दिवस आले आणि राजूला म्हटले की मी आजपासून फोटोग्राफी बंद केली आहे. तर त्याला आश्चर्य वाटलं, ते पोटा पाण्याचा धंदा असा अचानक कोण बंद नाही करत. तर तो म्हटला, त्यांनी विचारलं काय झालं एकदम. तर त्यांनी जे सांगितलं ते मला भयंकर हादरा देऊन गेलं. ही गोष्ट डिजिटल कॅमेरा नव्हते बरं का, त्यावेळी ॲनालॉग कॅमेरा होते. फोटोग्राफर असल्यामुळे त्यांच्याबरोबर कॅमेरा होता. ते एका रस्त्याने चालले होते. त्यांना छान एक फुलांनी लगडलेलं झाड दिसलं. त्यांनी कॅमेरा काढला, कॅमेऱ्याने फोटो काढला. आणि फोटो काढल्यावर त्यांना जाणीव झाली की एवढं सुंदर झाड मला डोळ्यांनी बघावंसं न वाटता मला ते फोटोत कॅप्चर करावंसं वाटलं. आणि त्या दिवसापासनं त्या माणसानी फोटोग्राफी बंद करून टाकली. म्हणजे आज असं झालेलं आहे की आपण डोळ्यांनी बघायचं विसरून गेलो आहे. म्हणजे जे काही आहे ते आपण पटकन पटकन काढतो आणि कॅमेरा लगेच पटकन फोटो काढतो. आत्ताच मगाशी मी एका काकांना खाली रिक्वेस्ट केली की ते फोटो काढत होते त्या एक्झिबिशनचा. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही फोटो नका काढू. हे एक्झिबिशन कौस्तुभनं यासाठीच तयार केलं आहे की ते सगळ्यांना फ्रीली अवेलेबल व्हावं, त्याचा अवेअरनेस यावा म्हणूनच ते त्यांना तयार केले. त्यामुळे त्यांना त्याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स ते खाली दिलेले आहेत. ज्यांना हवं ते ती त्याच्यातनंच घेऊ शकतात. फोटो त्याची काढायची गरज नाही आपल्याला वेगळी. मी त्याला म्हटलं पण होतं आपण एक खवचट पुणेरी पाटी लावून टाकू, कृपया फोटो काढू नयेत वगैरे. बरं, एक डेटा सेंटर, त्याला सारखी काहीतरी बॅकअप लागतोय, कूलिंग लागतं आहे. आणि या सगळ्यासाठी सर्वात मोठी गरज आहे ते म्हणजे वीज. मग हा प्रॉब्लेम काय? वीज तर आहेच ना, सगळीकडेच वापरली जाते. मग हा प्रॉब्लेम का वाटतोय? प्रॉब्लेम असा आहे की आता आपल्याला माहिती आहे वीज कुठल्या कुठल्या प्रकारे निर्माण करता येते. एक तर हायड्रो इलेक्ट्रिसिटी, देन थर्मल, नंतर सोलर वगैरे, सोलर, विंड, न्यूक्लिअर. आणि मग काय त्या लाटांपासनं वगैरे पण करतात वगैरे. खूपच थोडंसं कमी. तर जगातली साधारणतः 58% वीज जी निर्माण होते ही थर्मल आहे. म्हणजे थर्मल म्हणजे कोळसा किंवा जैविक इंधन, म्हणजे डिझेल वगैरे जाळून केलं जाते, विच इज म्हणजे ते जास्त पोल्युशन करणार आहे. आणि भारत आणि चीन या देशात एस्पेशली, आता चीनचं उदाहरण यासाठी घेतलं की चीन हे आत्ता मॅन्युफॅक्चरिंग हब आहे जगातलं. आणि या दोन देशातली 70% वीज ही थर्मल आहे. आज आपल्या इथं दिवा लागला आहे, पण हा दिवा लागला आहे तर तो तिथला चंद्रपूरला जो थर्मल प्लॅन्ट आहे तो माणूस त्यातनं सफर होतो आहे. त्याच्या इथं तो थर्मल प्लॅन्ट चालू आहे, त्याच्या इथं ती राख उडते कोळशाची. आणि आपल्याला त्रास नाही म्हणून आपल्याला वाटतं आहे काय एकदम. आणि गमतीची गोष्ट अशी आहे, यात एक जार्विस इफेक्ट नावाचा एक संकल्पना आहे. ती थोडी टेक्निकल आहे, ती मी सोप्या भाषेत सांगतो. म्हणजे पूर्वी आपल्या घरी पिवळे दिवे असायचे, आता LED असतात. असं नेहमी सांगितलं गेलं आहे की जातं, म्हणजे की आता LED आले त्यांनी वीज कन्झम्पशन कमी होईल आणि जगात विजेचं मागणी कमी होईल. तर जार्विस इफेक्ट म्हणजे तो रिबाउंड इफेक्ट असतो. ते LED आल्यानंतर
विजेची मागणी कमी होण्यापेक्षा विजेची मागणी वाढलेली आहे आत्ता. म्हणजे उलटाच इफेक्ट होतो, अशी गंमत आहे याची. म्हणजे 70% ही औष्णिक बंद. पण आता हे तर सगळं तंत्रज्ञान आपल्यासमोर आहे. आज तर असं तर काही करता येत नाही की हे सगळं आता बंद करून आपण परत अश्मयुगाकडे जाणं, हे तर काही शक्य नाही. मग करायचं काय? कॉमन माणसांनी करायचं काय की आपण पोल्युशनला कॉन्ट्रीब्यूट करू नये अशा सगळ्यासाठी काय करायचं? म्हणजे करायचं म्हणजे मी हे जे काय प्रेझेंटेशन किंवा काय देतो यात मी कधीच सांगत नाही की तुम्ही मोबाईल वापरणं बंद करा. ते शक्य नाही आहे, कारण की अनेकांचे व्यवसाय त्याच्यावर अवलंबून आहेत. आणि पण आपण तारतम्याने वापर नक्कीच करू शकतो. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की दिवाळीचे फटाके पणत्या पाठवल्या, त्याच्याऐवजी दिवाळीच्या शुभेच्छा एवढ्या 2 शब्दात आपण शुभेच्छा देऊ शकतो, किंवा नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा तशा देऊ शकतो. असा म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर तारतम्याने करणं. मग आणखीन बऱ्याच गोष्टी करता येणार काय आहेत, ते आपण खाली दिलेलेच आहे. खाली दिलेल्या आहेत. पण मी काही सांगतो. पहिली सगळी नोटिफिकेशन्स बंद करा. सगळ्या ॲप्सची नोटिफिकेशन्स बंद करा. नोटिफिकेशन आलं की तुम्ही मोबाईल उचललाच. आणि डार्क मोड नावाचा एक सेटिंग असतं त्याच्यावरती, तो डार्क मोड वापरा. म्हणजे आपल्याला हे माहीत नाही आहे की मोबाईलवरती आपण जी रंग बघतो ना, ते रंग पण पोल्युशन करतात. कारण की ते रंग निर्माण करण्यासाठी जे काही मूलद्रव्य वापरलं आहे, त्या मूलद्रव्याचा पण कार्बन फूटप्रिंट आहे, आणि प्लस त्याला पण ते रंग निर्माण करण्यासाठी पण एनर्जी लागते. त्यामुळे डार्क मोड वापरा. मग असे बरेच काय काय ते उपाय खाली दिलेलेच आहेत. तर या अख्ख्या चर्चेचा फक्त उद्देश हा होता की खाली जे प्रदर्शन आहे त्याच्यासाठी तुमची मानसिकता तयार करणे, एवढंच त्याच्यातला उद्देश होता. तुम्ही सगळ्यांनी ते एक्झिबिशन बघा, समजून घ्या, आणि त्याची जी उद्देश आहे की क्रिएटिंग अवेअरनेस, हा त्याचा जो उद्देश आहे तो आपण त्याला सपोर्ट करूया. जेवढं त्यांना शक्य असेल त्यांनी एक्झिबिशन कौस्तुभला कॉन्टॅक्ट केलं तर ते आपल्याला कुठंही लावायला मिळू शकणार आहे. हां, म्हणजे तुम्ही मला मेल करा, मी त्याची PDF पाठवून देईल. त्याच्या प्रिंट काढा, तुम्ही तुमच्या सोसायटीत लावा, लोकांना सांगा. बरं, ते संदीपमुळं ते इतकं सेल्फ एक्सप्लेनेटरी झालेलं आहे. हा, तो पण फीडबॅक द्या बरं का, की काही म्हणजे काही कळलं नाही वगैरे असं असेल तर ते पण सांगा. पण बऱ्यापैकी सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते एक्झिबिशन बघूनसुद्धा तुम्हाला जरूर मला कॉन्टॅक्ट करा. म्हणजे ते फ्रीली मी माझं प्रेझेंटेशनसुद्धा फ्रीली अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला प्रेझेंटेशन पण पाहिजे असेल तर प्रेझेंटेशन पण मी शेअर करतो. म्हणजे तो काय प्रश्न नाही. ते ॲक्च्युली हा विषय समजणं हा महत्त्वाचा भाग आहे त्यातला. लोकांपर्यंत पोचणं, भान येणं, जे आपण भान हरवून वापरतोय ते भान येणं, एवढंच फक्त मुद्दा आहे. ओके, धन्यवाद. सो कौस्तुभ आणि संदीप दोघांचे मी आभार मानते की त्यांनी हा विषय खूप सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केला. आता आपल्याला विचार पडेल की ह्याचा आणि गुरुतत्वयोग ह्याचा काय संबंध आहे. तर आपल्या पहिल्या पुस्तकाच्या सुरुवातीला काळाची गरज म्हणून एक उतारा आहे, आणि याच्यामध्ये महाराजांनी लिहिलेलं आहे की विज्ञानरूपी राक्षस हा माणसाने जागा केला आहे. त्याचे फायदे खूप आहेत, पण त्याचे तोटे पण खूप आहेत. कारण कुठे थांबायचं हे आपल्याला कळत नाही, आणि त्यामुळे या विश्वाची, या निसर्गाची जी काही हानी होत चालली आहे ती थांबवणं आता अशक्य झालं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट गुरुतत्व योगामध्ये ज्याला खूप महत्त्व आहे ते म्हणजे सामुदायिक सहजीवन. माणूस सोडून कुठलीही प्रजाती निसर्गाचा ऱ्हास करत नाही, आणि फक्त आपल्यामुळे आपण जेव्हापासून या पृथ्वीवर माणूस म्हणून आलेलो आहोत तेव्हापासून आपण पृथ्वीचा अतिशय ऱ्हास केलेला आहे. आणि आपलं जगणं आणि या पूर्ण विश्व, म्हणजे शब्द असा आहे की आपलं विश्वरूपी जगणं असतं.
या विश्वातला प्रत्येक घटक ह्याचं आपल्या जगण्यात समावेश आहे आणि त्यापैकी कुठलाही घटक जर नामशेष झाला तर आपणसुद्धा नामशेष होऊ, ही मानवजात पूर्ण नामशेष होईल असं महाराजांनी आपल्याला पहिल्या पुस्तकाच्या वेळी सांगितलेलं आहे आणि त्याचे आत्ता आपल्याला सगळे गोष्टी दिसत आहेत तशा घडताना. त्यामुळे योग्य वेळी जागं होणं हे आवश्यक आहे आणि ह्याच्यातच आपलं जगणं आहे आणि ह्याच्यातच योग आहे. कारण फक्त डोळे मिटून बसून योग साधणार नाही आहे. जोपर्यंत आपल्या आजूबाजूला दुःख आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत आपण सुखी होऊ शकत नाही असं गुरुतत्वयोग तत्त्वज्ञान सांगतं. त्यामुळे ह्या गोष्टी पण समजून घेणं आवश्यक आहे आणि योग्य ठिकाणी थांबणं आवश्यक आहे. त्यामुळे मी कौस्तुभ मुद्गल यांची आभारी आहे की त्यांनी ही माहिती आम्हाला सांगितली आणि ह्याचा नक्की आपल्या सगळ्यांना रोजच्या आयुष्यामध्ये उपयोग होईल. आज ते आले, त्यांनी हे प्रदर्शन आपल्याला दिलं आणि ही माहिती सांगितली त्याबद्दल मी श्री महाराज यांना विनंती करते की एक छोटी भेट देऊन त्यांनी त्यांचा सत्कार करावा. दर कार्यक्रमाला आपण गुरुतत्व वेध या आपल्या स्मरणिकेचं प्रकाशन करतो. यामध्ये आपल्या साधकांना साधना करून आलेले जे अनुभव आहेत किंवा त्यांनी जो अभ्यास केलेला आहे गुरुतत्व योगाचा त्याबद्दलचे लेख प्रकाशित केले जातात. तर मी महाराजांना विनंती करते की त्यांनी गुरुतत्व वेध या स्मरणिकेचं प्रकाशन करावं. निसर्गामध्ये कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर प्राणवायूमध्ये होतं हे निसर्गात होतं झाडांकडनं. करेक्ट. झाडं त्याचं तर आपल्याला प्रॉब्लेम खूप समजले पण प्रॉब्लेम सांगून सोल्युशन समजायला महत्त्वाचं आहे. तर अशी काही सोल्युशन नाही करणार आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे एस्पेशली पंजाबमध्ये वगैरे जे जाळलं जातं ज्यामुळं दिल्ली वगैरे मध्ये प्रचंड पोल्युशन येतं. तर आता अशी काही टेक्नॉलॉजी निघाली आहेत की ते तिथलं शेतातलं जे जाळायचं आहे ते तिथल्या तिथंच ट्रॅप करून त्याचं कार्बन तिथंच ते हे करतात, त्याचा धुरात किंवा असं रूपांतर होत नाही. पण ॲक्च्युली खरं तर म्हणजे ही जी झाडं जी आहेत हे जे तंत्रज्ञान आहे ना हे आपल्याला बनवता नाही येणार आहे खरं ॲक्च्युली. म्हणजे जंगलं वाढवा आणि झाडं त्याला पर्याय नाही, मर्यादितच. म्हणजे तुम्ही झाडांइतकं परफेक्ट हे बनवू नाही शकणार. आम्ही शिकलो होतो म्हणजे खाली एक पोस्टर लावलेलं आहे ॲक्च्युली, त्यात ते एक कार्बन उत्सर्जन दिलं आहे वेगवेगळ्या यांचं आणि वरती 1 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईडला कॉम्पन्सेट करण्यासाठी तुम्हाला 46 झाडं लावावं लागतात. आणि त्या सॅमसंग वगैरेचे कित्येक कोटी मेट्रिक टन एवढं कार्बन उत्सर्जन आहे. त्या प्रमाणात ती झाडं नाही लावल्यात. पण झाडं लावण्याला पर्याय नाही खरंच. ही जंगलं बिल्डिंगची आणि शहराची जंगलं झाली त्या नैसर्गिक जीवनाकडे थोडंसं करेक्ट. ठीक आहे, छान बरं वाटतं.